नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाट्रान्सको अर्थात विद्युत परेशान भरती 2025 एक नवीन जाहिरात आलेली होती मागच्या 1.5 महिन्यापूर्वी. पदाचं नाव होतं निम्नस्तरीय लिपिक वित्त व लेखा. एकूण जागा 260. 1.5 महिन्यानंतर सुद्धा या परीक्षेची फॉर्म भरण्याची लिंक सुरू झालेली नव्हती. अखेर महाट्रान्सकोने एक नोटिफिकेशन काढून आता ही सूचना दिलेली आहे की लिंक फॉर्म भरण्याची ओपन झालेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण जाहिरात पुन्हा एकदा समजून घेऊया. अर्थात त्यामध्ये कोणत्या संवर्गाला किती जागा आहेत, वयाची अट काय आहे, हा फॉर्म भरण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, निवड प्रक्रिया कशी आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परीक्षा कधी होणार आहे. तेव्हा ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना फक्त आपल्याला सांगतो. या महाट्रान्सको भरतीच्या दृष्टीनं इग्नाइट अकॅडमीने ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅचमध्ये निम्नस्तरीय लिपिकचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. फक्त अकाउंट सोडून बाकी जो नॉन टेक्निकलचा सगळा सिलेबस आहे तो या बॅचमध्ये आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि 1 वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. ही आहे आपली जाहिरात. महाराष्ट्र राज्य विद्युत परेशान कंपनी अर्थात महाट्रान्सको. पदाचं नाव आहे निम्नस्तरीय लिपिक वित्त व लेखा. या ठिकाणी एकूण जागा आहेत 260. जागांचं विभाजन जर आपण पाहिलं तर यामध्ये अनुसूचित जातीला 34 जागा आहेत, अनुसूचित जमातीला 29 आहेत, NTA ला 22 आहे, NT ब ला 11 आहे, NT क ला 6 आहे, NT ड ला 3 आहेत, विशेष मागास प्रवर्ग 1 आहे, ओबीसी ला 45 जागा आहेत, एसीबीसी ला 29 आहेत, EWS ला 22 आहेत, ओपन ला 58 जागा आहेत आणि टोटल जागा ज्या आहेत त्या आहेत 260. या जागांच्या व्यतिरिक्त 18 जागा ज्या आहेत त्या दिव्यांगांसाठी राखीव आहेत. ही 260 जागांची जाहिरात. खूप चांगल्या जागा आहेत. आता या पदाचा फॉर्म भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता बघण्या अगोदर आपण वेतन श्रेणी बघूया. वेतन श्रेणी बघा त्यांनी अशी या ठिकाणी दिलेली आहे. सुरुवातीला साधारणतः तुम्हाला 35 ते 40 हजाराच्या आसपास जो आहे तो पेमेंट या पदासाठी सुरू होतो, हे लक्षात घ्या. आता नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर या पदाचा फॉर्म भरण्यासाठी अर्थात निम्नस्तरीय लिपिकसाठी तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी अर्थात या ठिकाणी BCom लागणार आहे आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बाकी कुठल्याही प्रकारे अनुभवाची आवश्यकता नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं फक्त BCom झालेलं असेल आणि तुम्ही MSCIT पास असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. खरं तर BCom झाल्यानंतर अनेक मुलांच्या मनात प्रश्न असतो की आम्हाला कोणत्या पदाचे फॉर्म भरता येतील किंवा BCom झाल्यानंतर नोकरीच्या खूप अडचणी निर्माण होतात. पण विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने काही डिपार्टमेंटचे फॉर्म सुटतात त्यामध्ये फक्त BCom वालेच पात्र असतात, तर त्यातलाच हा एक फॉर्म आहे. तेव्हा इथे कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे, लक्षात घ्या. फक्त BCom वालेच फॉर्म भरणार आहे, त्यात पण MSCIT सांगितले. त्यामुळे तुम्ही एक व्यवस्थित 2-3 महिने अभ्यास करून ही परीक्षा दिली तर सहज तुम्हाला यश मिळू शकते, लक्षात घ्या. तेव्हा अभ्यासक्रम समजून घ्या, त्या दृष्टीने अभ्यास करा आणि या परीक्षेला सामोरं जा. इथे कॉम्पिटिशन कमी असणार आहे कारण फक्त BCom वालेच मुलं फॉर्म भरू शकतात, हे लक्षात घ्या. चला, आता त्यांनी काय सांगितलं की 3/4/2025च्या आतमध्ये तुमचं एज्युकेशन सगळं कंप्लीट असणं गरजेचं आहे. 3/4/2025 हे लक्षात घ्या. पुढे आता वयाची अट बघा काय आहे तर तुमचं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर तुमची जी जन्मतारीख आहे ती व्हॅलिड समजली जाईल. मग ओपन कॅटेगरीला तुम्हाला या ठिकाणी 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. बघा, ओपनला 38 आहे. ओपन सोडून बाकी सगळ्यांना 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्यामध्ये मग ओबीसी बघा सगळे आले, SC ST EWS NT वगैरे जे काय आहे ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. तुम्ही तर माजी सैनिक असाल तर सैनिकी सेवेचा कालावधी अधिकचे 3 वर्ष इतकी सूट आहे. तुम्ही दिव्यांग असाल तर 45 इयर्स पर्यंत फॉर्म भरू शकतात. तुम्ही जर महापरेशान कंपनीमध्ये कर्मचारी असाल तर 57 इयर पर्यंत फॉर्म भरता येईल. पुढे निवड पद्धत कशी असणार आहे तर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन पहिले सबमिट करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर मग तुमची ऑनलाईन परीक्षा होईल, हे लक्षात घ्या. आणि ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर मग तुमची निवड केली जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ऑनलाईन परीक्षेमध्ये नेमकं काय असणार आहे तर ऑनलाईन परीक्षेमध्ये आता ऑब्जेक्टिव्ह टाईपचा हा पेपर असणार आहे, लक्षात घ्या. आता ऑब्जेक्टिव्ह टाईपचा म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह टाईपचा म्हणजे काय तर यामध्ये 1 प्रश्न आणि 4 ऑप्शन असणार आहेत, लक्षात घ्या. योग्य ऑप्शन फक्त तुम्हाला टिक करायचं आहे. ऑनलाईन कम्प्युटरवरती एक्झाम असणार आहे. आता यामध्ये 130 प्रश्न आहेत आणि 150 मार्क आहेत टोटल. आता त्यामध्ये बघा, पहिले जे 50 प्रश्न आहेत ते आहेत वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान अर्थात प्रोफेशनल नॉलेज. आपण BCom पर्यंत जे अकाउंट किंवा ऑडिट शिकलेलो आहोत त्या अनुषंगाने प्रश्न येणार आहेत. 50 प्रश्न 110 मार्कांसाठी.
त्यानंतर सामान्य अभियोग्यता जनरल ऍप्टिट्यूड, त्यामध्ये काय काय आहे बघा. त्यामध्ये रिझनिंग आहे 40 क्वेश्चन, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे 20 क्वेश्चन आणि मराठी आहे 20 क्वेश्चन. आता हे जे रिझनिंगचे 40 प्रश्न आहेत ते 20 मार्कांसाठी आहेत, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आहेत आणि मराठी लँग्वेजचे 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आहेत. अशा पद्धतीनं हे टोटल 130 प्रश्न 150 मार्कांसाठी झाले आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळणार आहे या ठिकाणी 2 तास, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, यामध्ये काही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का, तर आहे. यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे ती 1/4 असणार आहे, हे लक्षात घ्या. आता यांनी एक अत्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. आता ही सूचना काय आहे ती संपूर्ण मला माहिती, त्यामुळे तुम्हाला शॉर्टकट पण समजून सांगतो. त्यांनी असं सांगितलेलं आहे की समजा आता याच्यामध्ये हे जे विषय आहेत 130 प्रश्न आहेत, यामध्ये कुठल्याही घटकामध्ये समजा उदाहरणार्थ आता तुम्हाला असं वाटतंय की मला हा सेशन म्हणजे हा जो प्रोफेशनल नॉलेजचा भाग आहे हे मला पूर्ण येते, तुम्ही अगदी आउट ऑफ मार्क घेतले. तुम्हाला वाटतंय की मला रिझनिंग पण पूर्ण येते, तुम्ही आउट ऑफ मार्क घेतले. पण तुम्हाला जर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जर येतच नसेल आणि तुम्ही हे प्रश्न सोडून दिले, यात तुम्ही मार्कच घेतला नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला 0 मार्क मिळाले, तर तुमची निवड प्रक्रिया जी आहे किंवा निवड प्रक्रियेतून तुम्हाला बाद केलं जाईल. म्हणजे काय की प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला किमान 1 मार्क घेणं आवश्यक आहे. 0 मार्क पडला तर तुम्ही बाद व्हाल. त्यामुळे कुठल्याही घटकाला तुम्हाला 0 मार्क या ठिकाणी पडून चालणार नाही, हे लक्षात घ्या. हेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढे परीक्षा आपल्याला फॉर्म भरल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये देता येईल, केंद्र कुठे कुठे आहेत, तर बघा या ठिकाणी अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध असणार आहे. आता ही महत्वाची सूचना त्यांनी आता आपल्याला दिलेली आहे फॉर्म भरण्याबाबत. त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ॲडव्हर्टाईजचे नंबर, हे सगळे वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. आपल्या दृष्टीनं जी महत्वाची आहे ती ही लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट्स याची जी फॉर्म भरण्याची लिंक आहे ती सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्यांनी तारीख काय सांगितलेली आहे तर 12/4/2025 पासून ही लिंक चालू झालेली आहे. ती 2 मे 2025 पर्यंत असणार आहे. 2 मे 2025 ही फॉर्म भरायची आपली शेवटची तारीख असणार आहे. फॉर्म कुठे भरायचा आहे त्यांनी खाली लिंक दिलेली आहे बघा, ही या ठिकाणी लिंक आहे. आता ही जी लिंक आहे ही लिंक तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक बघायला मिळेल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकतात. पण थांबा, फॉर्म भरू नका लगेच. आधी मी तुम्हाला फॉर्म कसा भरावा मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन समजून सांगतो आणि नंतर फॉर्म भरा, जेणेकरून फॉर्म भरताना तुमच्याकडून कुठलीही चूक होणार नाही. आता ज्या वेळेस जाहिरात आली होती 1-1.5 महिन्यापूर्वी, त्यावेळेस त्यांनी एक्झामची एक अंदाजित तारीख दिली होती. कधी होईल परीक्षा, मे किंवा जून 2025 मध्ये. पण आता लक्षात घ्या फॉर्म भरायची शेवटची तारीखच 2 मे आहे आता. त्यामुळे लिंकच लेट ओपन झाली आहे, त्यामुळे ही परीक्षा सुद्धा आता पुढे जाईल, लक्षात घ्या. आता कदाचित आता ही परीक्षा जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. अजूनही आपल्याकडे 3 महिन्याच्या आसपासचा कालावधी हातामध्ये आहे. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला खूप चांगला अभ्यास होऊ शकतो, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं ही एक महत्वाची माहिती, एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, म्हणून आजचा हा व्हिडिओ तातडीने तुमच्या समोर घेऊन आलो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची लिंक सुरू झाली आहे. तुम्ही जर BCom आणि MSc IT तुमचा असेल तर 100% फॉर्म भरा, अभ्यास करा. इथे तुम्हाला यश मिळण्याचं किंवा तुम्ही या परीक्षेमध्ये पास होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तेव्हा खूप चांगली तयारी करा. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, या परीक्षेला अकाउंटचा भाग सोडून बाकी जो काही सिलेबस आहे तो सगळा सिलेबस आपल्या या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. ही एक आपली रेकॉर्डेड बॅच आहे. PDF स्वरूपात नोट्स, टेस्ट सिरीज, डाऊट क्लिअरिंग सेशन, 1 वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पाहता येईल. इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88 25 61 17 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक नवीन एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.